हाय हॅलो एव्हरीवन. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वैष्णवी मानिया मेकओव्हर चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत की तुमचे केस खूप ड्राय झालेत, फ्रीजी झालेत, त्याचा फ्रीज कंट्रोल कसं करायचं आहे, स्मूथ शाईन ग्लिचिंग कसं दिसलं पाहिजे केसांना, त्यासाठी हा आपण घरगुती स्पा तयार करणार आहोत. तर पहिलं मी 2 चमचे ॲलोवेरा जेल घेतलेलं होतं, त्यामध्ये 1 चमचा आपण ग्लिसरीन टाकणार आहोत. ग्लिसरीनने काय होतं, केसांना स्मूथ शाईन ग्लिचिंग देण्याचं काम करतं. त्यानंतर 3rd नंबर होता की ऑइल. हे ऑइल मी घरी तयार केलेली. याची रेमेडी जर हवी असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये ऑइल रेमेडी कमेंट करा, मी तुम्हाला सगळी रेमेडी त्याची शेअर करेन. त्यानंतर 1 चमचा आपल्याला ऑइल टाकायचे. ते टाकल्यानंतर आपण काय टाकणार आहोत की विटॅमिन ईचे कॅप्सूल राहते, ती आपल्याला 1 त्याच्यामध्ये टाकायची आहे. विटॅमिन ईने काय होतं, केसांना चमक येते, केसांची स्ट्रेंथ पण चांगली होते. त्यानंतर 4 नंबरला आपण टाकणार आहोत अंडं म्हणजे पूर्ण अंडं नाही टाकायचं आपल्याला, फक्त मी जसं कापते आहे, मी जसं कट केलं आहे राऊंड चाकूने, तसं तुम्हाला सेम करून घ्यायचं आहे. त्याच्यातलं फक्त आपल्याला व्हाईट घ्यायचं आहे. येल्लो घेतलं तरी काही प्रॉब्लेम नसतो, फक्त येल्लो काय होतं, त्याचा स्मेल खूप जास्त येतो, त्यामुळे फक्त आपल्याला व्हाईट घ्यायचं. येल्लोही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीत, फक्त काय होतं, स्मेल खूप जास्त येतो केसांचा अंड्याचा, त्यामुळे फक्त व्हाईट घ्यायचं. जसं मी ओपन केलं थोडंसं असं वरती गोल, तसं केल्यानंतर फक्त व्हाईटच येतात आतमध्ये, त्यामुळे सेम तुम्हीही तसंच करा. ते झाल्यानंतर आपल्याला लास्टला अजून एक इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायचं आहे, ते म्हणजे बनाना. आता हे बनाना टाकल्यानंतर काय होतं, स्मूथनेस खूप जास्त येतो आणि फ्रीज खूप जास्त ह्याने कंट्रोल होतो. त्यामुळे तुम्हाला एक बनाना बारीक बारीक चॉप करायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे. पण हे काय होतं, सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र मिक्स होत नाहीत प्रॉपर, आपण चमच्याने केलं तरी. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं हे सगळं. 1-2 मिनटं मिक्सर जारमध्ये फिरवल्यानंतर त्याची अशी फाईन अशी पेस्ट तयार होतं. जसं काय आपण रेडीमेड स्पाच आणला आहे त्या टाईपमध्ये त्याची पेस्ट आपण ॲप्लिकेशन करायची. पुढे व्हिडिओमध्ये दाखवते मी की त्याची पेस्टही कशी तयार झाली, एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली होती. हा स्पा ॲप्लिकेशन जेव्हा तुम्ही आठवड्यातून एकदा कराल तेव्हा 1 महिन्यानंतर रिझल्ट कमेंट करून नक्की सांगा. इतके छान हेअर्स होतात ना की गॅरंटेड, मी सुद्धा यूज करते स्वतः. आता माझं स्वतःचं सलोन असल्यामुळे मला आठवड्याला तर नाही जमत, पण मी 15 दिवसातून एकदा नक्की करते. पेस्ट बघा किती सॉफ्ट आणि स्मूथ तयार झाली आहे. त्यानंतर काय करायचं, पूर्ण हेअरमधील गुंदा पहिला काढून घ्यायचा, मग ते इझी जातं ॲप्लिकेशन करायला. माझं ॲप्लिकेशन तर मी स्वतःच केलं होतं. त्यानंतर मग असं पार्ट बाय पार्ट आपण मेहंदी कशी लावतो त्या टाईपमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन करताना ॲप्लिकेशन स्मूथली फक्त हात आपल्याला त्याच्यावरून फिरवायचा आहे, घासायचं नाही आहे. हे बघ, असं करायचं नाही, स्मूथली तुम्हाला प्रेस करून घ्यायचे फक्त असं. त्यानंतर राऊंड बाय राऊंड सगळे हेअर्स प्रॉपर असे करून घ्यायचे. एंडला तुमचे ड्राय हेअर्स असतील तर भरपूर तुम्ही एंडला लावू शकता. 20 मिनटं ठेवायचं, 20 मिनिटानंतर वॉश करायचं. तर फायनली रिझल्ट बघताय तुम्ही, केस किती शाईन करत होते. आणि शॅम्पू कंडिशनर हे सल्फेट फ्रीज यूज करायचे की ज्याच्यामध्ये हार्श केमिकल नसतील असे. रिझल्ट कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन रेमेडीसाठी मला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.